धुळे शहराच्या विकासाला गती देत आमदार अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नगावबारी परिसर आणि फॉरेस्ट कॉलनीमध्ये तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ता काँक्रिटीकरण आणि बॉक्स गटार या महत्त्वाच्या कामांचं भूमिपूजन उत्साहात पार पडले। या डीपी रस्त्याच्या कामामुळे एकविरा पार्क, केसर पार्क, झेंडा चौक आणि स्टेडियम परिसर यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा तयार होणार असून परिसरातील नागरिकांना सुरक्षित, मजबूत आणि दर्जेदार रस्त्यांचा लाभ मिळणार आहे। पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येलाही यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। विशेष म्हणजे आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रभागनिहाय विकासाचा ठोस आराखडा तयार करून प्रभाग क्रमांक 1 सारख्या मागासलेल्या भागातही विकासाची गंगा आणली आहे। त्यांच्या दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्वामुळेच दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही कामं आता प्रत्यक्षात येत आहेत। भाजपचे 4ही नगरसेवक अर्थात सुभाष जगताप, ललित माळी, उज्ज्वला भोसले आणि योगिता कुटे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एकजुटीनं काम करत प्रभागातील मुख्य रस्त्यांची कामं प्रथम पूर्ण करण्याची योजना यशस्वी केली आहे। यामुळे धुळे शहराच्या उत्तरेकडील सुमारे 70% अविकसित मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 1 कडे आता संपूर्ण शहराचं लक्ष वेधलं गेलं। जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनुप अग्रवाल यांच्या खंबीर पाठबळामुळे प्रभाग क्रमांक 1 मधील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सातत्यानं प्रभावी कामं सुरू आहेत। नागरिकांमधून देखील समाधान आणि विश्वास यामुळे व्यक्त होते। दरम्यान यावेळी आमदार अनुप अग्रवाल म्हणाले की धुळे शहराचा सर्वांगीण विकास हा माझा संकल्प असून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सुविधा मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं। त्याच्यावर आता या कामासोबतच आपल्याला त्या ठिकाणी जाळी बसवायची आहे। अतिशय धोकादायक विहीर आहे। विहीर रस्त्यातच आहे। या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या तव्या यायचा प्रसंग आला। या भागात एकही रस्ता नव्हता। 80% रस्ते आपण या भागातले पूर्ण करून टाकलेले आहे। फक्त आता हा महत्वाचा एक जो रस्ता होता, एवढाच रस्ता बाकी होता, त्याचंही आज आपण या ठिकाणी भूमिपूजन करून कामाला उद्या सकाळपासून या ठिकाणी गडरीला पहिले आपण सुरुवात करणार आहोत। त्याच्यानंतर आपण रस्ता करू। माझी विनंती असेल सर्वांना का आपल्याला कोणाचंच घर पाडायचं नाही, कोणाच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही, परंतु जे अनधिकृत आहे, जे पुढे आलेलं आहे फार, तेवढं आपल्याला काढावं लागेल, अन्यथा रस्ता फार छोटा होईल। तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती असेल का तुम्ही त्या गोष्टीमध्ये आम्हाला सहकार्य कराल का? सर्वजण कराल का? रस्ता बनणार आहे, वारंवार बनणार नाही। थोडं काय ना आपल्याला रस्ता चौडा करावा लागेल। हे पोल पण काढून आपण थोडं मागं घेणार आहोत। खऱ्या अर्थाने या MSCB वाल्यांमुळेच अतिक्रमण होतं। पोल इतका पुढे लावलेला आहे का लोकांनी घर त्या पोल पर्यंत घेऊन टाकलेले आहेत। जर तो पोल मागे राहिला असता तर कदाचित ते घर पुढेही आलं नसतं। ठीक आहे, आपण सर्वजण समजदार आहात। या कार्यक्रमाला आमदार अनुप अग्रवाल, जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक ललित माळी, योगिता कुटे, उज्ज्वला भोसले, रणजित भोसले, आचार्य महंत, साळकर बाबा, मंडल अध्यक्ष प्रथमेश गांधी, सुनील कपिल, चंद्रकांत गुरव, मुन्ना वाडिले, अमोल मराठे, सिद्धार्थ पवार, अमोल सूर्यवंशी, राकेश कोळी, सुरेखा ठाकरे, संदीप गुरव, ईश्वर गोसावी, दीपक माळी, ऋषभ शिरसाट, दादा सोनार, महेश माळी, अशोक बडगुजर, दत्तू लोणारी, चंद्रभान लोणारी, सुधाकर थोरात, भटू गवते, वंदना सूर्यवंशी, सागर खैरनार, राजाराम माळी, युवराज माळी, ज्ञानेश्वर महिंदे, प्रशांत माळी, रामदास चव्हाण, रामदास माळी, रवी बडगुजर, अशोक बडगुजर, अक्षय शिंपी, अजय गिरासे, तुषार संसारे, योगेश ठाकूर, ज्ञानेश्वर सोनार, लोकेश माळी, शरद गायकवाड, सचिन राठोड, निलेश जाधव, विकी माळी, सुशील लोणारी, भारत बडगुजर, इतर पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।